शिवसेना उपशहर प्रमुख सम्मान्य श्री नवनाथ उर्फ राजू गोलांडे ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी स्थित कल्याण रोड सुभाष नगर पुलिस चौकी के पास लोगों के स्वयं सुविधाओं के लिए जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन शिवसेना जिला प्रमुख सम्मान्य श्री सुभाष जी माने के करकमलों द्वारा रिबन काट कर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वही आगे हम आपको बता दें कि शिवसेना उपशहर प्रमुख सम्मान्य श्री नवनाथ उर्फ राजू गोलांडे का जन्मदिन उनके ही जनसंपर्क कार्यालय पर उनके चहेतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेता व माजी आमदार भिवंडी पूर्व के सम्मान्य श्री रुपेश जी महात्रे, माजी नगर सेवक श्री प्रशांत लाड़, शिवसेना शहर प्रमुख संजय काबूकर, महेंद्र कुंभार, गोकुल कदम, उप शहर प्रमुख राहुल चौधरी, रवि सावंत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भिवंडी शहर जिला अध्यक्ष परवीन पाटिल, उप शहर प्रमुख अजय बरकुटे, किशोर कर्णकार, उप शहर प्रमुख किरण गौरे, विभाग प्रमुख जीतू पाटिल, राजा सुर्वे, भूषण पांचाल, कैलाश वाल्देकर, जगन गौरे, नागेश पुरवरे, महिला उप शहर प्रमुख मंगल देशमुख, सह सचिव दीपिका पांचाल, सुनीता पाटिल, लक्ष्मी कुरवड़े, पूर्णिमा चंदन शिव, सुनीता प्रजापति, सीता यादव, काजल केसरी, कोमल कांबले, स्वर्णी सिड़के, मानसी पांचाल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिवसैनिक महिला और पुरुष तथा मित्र मंडली, नातेवाईक व स्थानिकों ने उपस्थित होकर सम्मान्य श्री नवनाथ उर्फ राजू गोलांडे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। दादा इकडे बघा दादा।
ओके ओके आज या ठिकाणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजू गोलांडे यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या पक्षाच्या वतीने कुटुंबाच्या वतीने त्यांना आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो। त्यांची पुढची राजकीय वाटचालसुद्धा मोठ्या जोमाने त्या ठिकाणी होईल अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो। आणि त्याच्यापुढे जाऊन आपल्याला सांगतो की महाराष्ट्राचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव तिथे शाखा हा कार्यक्रम सुरू आहे। शाखा तर सगळीकडे आहे, परंतु सगळ्या शाखा पुन्हा जागृत करण्याचं काम सुरू आहे। आणि ग्रामीणमध्ये गाव तिथे शाखा आणि शहरामध्ये वाढ तिथे शाखा, तो वाढ तिथे शाखाची सुरुवात ही सुभाषनगर शाखेने या ठिकाणी केली। त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, राजूचं, आमच्या मंगलताई, तिथल्या सगळ्या महिला आघाडी त्यांचं मी मनापासून पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो की सुरुवात आपण केली आणि आज या कार्यक्रमाला भिवंडी सुरुवात झाली। त्यावेळी सगळ्यांचं अभिनंदन मनापासून, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव तिथे शाखा कार्यक्रम सुरू झाला आहे। पण भिवंडीत पहिला मान राजू गुल्हाने, जितू आमच्या जितू आहे, भूषण आहे, या सगळ्या टीमने पहिला मान पटकावला आहे। त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या वतीने अभिनंदन करतो। आणि असंच काम या ठिकाणी, कारण गेली अनेक वर्ष आम्ही बघतोय की सुभाषनगर आणि सोसायटीतली लोक मोठ्या ताकदीने या पक्षाच्या बाजूने उभे आहेत आणि त्यांनासुद्धा न्याय देण्याचा आम्ही शासनाच्या मार्फत प्रयत्न करतो। शासनाच्या अनेक योजना आल्या, अनेक लाडकी बहीण योजनासुद्धा या भागामध्ये चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध झाली, सगळ्या महिलांना लाभ मिळाला। असंच यांच्या पाठीशी पक्ष उभा राहील आणि राजू गोलांडेंच्या पुढील राजकीय वाटचालीला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माजी आणि आज आपले असलेले उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि आमचे गुरुवर्य श्री सुभाषजी मानेसाहेब जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना आज मी शाखेचं उद्घाटन केलं होतं। पण काही कारणास्तव ती शाखा दोन गट झाले। दोन गट झाल्यानंतर ती शाखा ही उबाटाकडे गेली आणि त्यामुळे आम्हाला बसण्यासाठी आमच्या ज्या महिला आहेत, या महिला असतील, समस्या असतील, या समस्या सोडवण्याला आम्हाला ठिकाण नव्हतं। तर साहेबांनी काही दिवसापूर्वी मला एक मार्गदर्शन केलं होतं की राजू, एक ऑफिसची आपल्याला गरज आहे। त्या मार्गदर्शनानुसार मी आज या ठिकाणी ऑफिस चालू केलेलं आहे। ऑफिस चालू करत असताना माझे या सुभाषनगरचे सगळे शिवसैनिक, जितू पाटील असतील, भूषण असेल, राजा सुर्वे असेल, उपविभाग प्रमुख जगन असतील, किरण गावडे असतील, आमचे रावजीनगरचे महिला पदाधिकारी मंगल देशमुख असतील, पाटीलताई असतील, पांचाळताई असतील, सगळेच आम्हाला इथे सहकार्य करतात। या सगळ्यांच्या सहकार्याने हे ऑफिस मी उद्घाटन करतोय। यामध्ये मी सगळ्यांचं प्रथम अभिनंदन करतो। यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल हे झालेलं आहे।
मी माझ्या एकट्याच्या ताकदीने हे काही केलेलं नाही आहे. या महिलांची माझ्या मागे खूप मोठा आशीर्वाद आहे, साहेबांचा आशीर्वाद आहे. या ऑफिसमधून लोकांच्या समस्या सोडवल्या जातील, दुसरं काही नाही. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मला आशीर्वाद देण्यासाठी सगळे आले, बाहेर आलेले माझे सर्व मित्रपरिवारांचा मी आभार व्यक्त करतो. मला वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून फोनवर असतील, व्हॉट्सअप असतील, या समोर येऊन ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या, या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज आमच्या राजूदादांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने शाखेचं ओपनिंग झालेलं आहे. हे खूप मोठं म्हणजे आमच्यासाठी एक दादांनी एक जागा केली आमच्यासाठी. आमच्या काही समस्या आहेत कोणाच्या काय, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आणि आमच्या साहेबांचा आशीर्वाद आहे, दादांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यांना काही जर लागलं तर आम्ही अर्ध्या रात्रीला म्हटलं तरी उभे राहून दादांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणार आहोत. जय महाराष्ट्र. आज सगळ्यात प्रथम राजूदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या शिवसेनेच्या नवीन शाखेचं ओपनिंग केल्याबद्दल राजूदादांचं अभिनंदन करते. अशीच राजूदादांचा मी सांगते की पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. आमचे लाडके कार्यकर्ता म्हणणार नाही, एक लाडकं नवीन उभरतं नेतृत्व सन्माननीय नवनाथजी गोलांडे ज्यांना आपण सर्वजण राजू या नावानेच उर्फ राजू या नावाने ओळखतो. खरं तर एक चांगला अतिशय मनमिलाऊ आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा कार्यकर्ता म्हणून राजूची ओळख आहे. आणि आजचा त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्याला सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना अपेक्षित असलेली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचा एक कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुभाषजी माने साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. निश्चितच वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून कार्यालयाचं उद्घाटन, ज्याप्रमाणे गाव तिथे शाखा त्याचप्रमाणे वाढ तिथे शाखा आणि वाढ तिथे शाखा प्रमुख आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जे काय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आहे तशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आणि खास करून सन्माननीय राजू गोलांडे यांचा आहे. आज या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. निश्चितच या कार्यालयात येणारा जो कोणी गरजू जे कुठल्याही घटकातला असेल, कुठल्याही समाजाचा असेल, कुठल्याही प्रांतातला भाषेचा माणूस या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच त्याचं समाधान होईल अशा प्रकारचं काम राजू हे या ठिकाणी करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही सर्वजण सन्माननीय जिल्हा प्रमुख सुभाषजी माने साहेब, मी स्वतः आमच्या सर्व पक्षाचे सन्माननीय जे नेते मंडळी आहेत ते राजूच्या पाठीशी राहून या ठिकाणी राजूला ज्या पद्धतीचं काम अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याला त्या ठिकाणी मदत होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सर्वजण करू. आज पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना निश्चितच त्याच्याकडून भविष्यात चांगलं काम होईलच. आम्ही सर्वजण ते करून घेऊच. त्यांचा पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. राजूला शुभेच्छा देत असताना त्याच्या परिवाराचं ज्या पद्धतीने त्याच्यावर असलेलं प्रेम आहे
तशाच पद्धतीचं प्रेम आमची संघटनाही देखील त्याच्यावर करते हे निश्चितपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। पुन्हा एकदा मी राजूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो। धन्यवाद। सगळ्यात पहिले नवनाथ दुर्योधन गोलांडे हा माझा लहान भाऊ आहे, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक तो बनू अशी आमची अग्निमाता देवीचरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या हातून चांगल्यात चांगला समाजसेवा करू आणि जेवढे पण त्याचे मित्रमंडळी आहेत त्यांना व्यवस्थित सांभाळू हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या वाढदिवसाच्या अजून एकदा शुभेच्छा देतो। आज सुभाष नगर इस जगह के और इस एरिया के नागरिक सब जमा है। बहुत ही खुशी हर्ष उल्लासित होकर आज हमारे छोटे भाई राजू गोलांडे इनका जन्मदिन मनाया जा रहा है और इसी तरह उनके आज जनसंपर्क कार्यालय का आज उन्होंने ओपनिंग भी उनके जन्मदिन के तौर पर किया है। तो मैं आज उनको बचपन से जानता हूँ क्योंकि उनका जन्म मेरे सामने है, मतलब मेरे चाल के बाजू में दूसरी चाल में हो चुका है। तर त्याच्यापेक्षा काय वेगळं सांगायची गरज नाही का माझा आशीर्वाद त्याला नेहमी आहे, होता आणि यापुढेही राहील, कारण की त्यांनी आणि त्याच्या पूर्ण परिवाराने पूर्ण माझ्या या लाड परिवाराकडे आज आमचा संबंध असा आहे की एक घरगुती एक घरातला संबंध आहे। जसा आपला ब्लड रिलेशन असतो तो ब्लड रिलेशनच्या पेक्षा जास्त जो रिलेशन आहे तो संबंध आहे तो राजू गोलांडेचा माझा आहे। त्यामुळे आज त्याला खूप खूप मी माझ्या या शब्दात त्याला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये प्रत्येकाचं राजकारण का असतं तुम्हाला माहिती है, जो भी पॉलिटिक्स में आता है उसका एक ही कारण है कि उसको कुछ बनना है। मैं भगवान से ये अपेक्षा करता हूँ, दुआ करता हूँ और मैं प्रार्थना करता हूँ कि उसके मन में जो नगरसेवक बनना है उसकी जो भी इच्छा अपेक्षा आकांक्षा है वो भगवान पूरी करे। उसके लिए इधर के सभी लोग का आशीर्वाद उसके पीछे रहे और बाकी मैं तो उनके घर का मेंबर हूँ, जो जैसा मैं यहाँ आया हूँ उन्होंने मेरे को लाया है वैसे उनको भी यहाँ की पब्लिक आके उनको काम करने के लिए प्रोत्साहित करेगी और उनको आगे करेगी। मैं उनको ये जन्मदिन के ऊपर शुभकामनाएं और आशीर्वाद देता हूँ।